नमस्कार. आज आपण एका अशा परंपरेबद्दल बोलणार आहोत जी आपल्याला देवळाच्या कळसापलीकडे आणि मूर्तीच्या दगडाहून वेगळं काहीतरी पाहायला शिकवते. कल्पना करा एका वृक्षाची. केवळ एक झाड नाही, तर एक जिवंत, श्वास घेणारं, सावली देणारं दैवत. एक असा वृक्ष ज्याच्या मुळांमध्ये श्रद्धा आहे आणि फांद्यांमध्ये आशीर्वाद. आज आपण अशाच एका पवित्र परंपरेचा सखोल वेध घेणार आहोत, औदुंबर पंचमी. आपल्याकडे या विषयावर काही माहितीपूर्ण जे या दिवसाचं महत्त्व, त्यामागील श्रद्धा आणि त्याचा आपल्या जीवनाशी असलेला संबंध उलगडून दाखवतात. तर मग या चर्चेचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. औदुंबर पंचमी म्हणजे केवळ एक पूजा आहे की निसर्गाशी संवाद साधण्याचा एक मार्ग? दत्त संप्रदायात या एका वृक्षाला इतकं देवत्व का दिले गेलं आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या साध्या विधींमधून आपण आजच्या काळात काय शिकू शकतो? चला तर मग अगदी मुळापासून सुरुवात करूया. हा दिवस, ही पंचमी नेमकी कधी येते, या वेळेचं काही विशेष महत्त्व आहे का? नक्कीच. आणि या वेळेतच ना, या परंपरेचं एक सौंदर्य दडलेलं आहे. औदुंबर पंचमी माघ महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या 5व्या दिवशी साजरी केली जाते. माघ महिन्यात? हो. आता गंमत बघा, माघ महिना म्हणजे शिशिर ऋतूचा काळ असतो. म्हणजे कडाक्याची थंडी ओसरलेली असते, पानगळ थांबून झाडांना नवी पालवी फुटायला सुरुवात झालेली असते. अच्छा, म्हणजे हा निसर्गाच्या बदलाचा, एका नव्या सुरुवातीचा काळ आहे? अगदी बरोबर. वातावरणात एक प्रकारचा ताजेपणा आणि उत्साह असतो. काळ आध्यात्मिक साधनेसाठी अत्यंत पोषक मानला जातो. मन शांत आणि ग्रहणशील असतं. त्यामुळे ही केवळ पंचांगातील एक तारीख नाही, तर निसर्गाच्या चक्राशी आणि मानवी भावविश्वाशी जोडलेला एक अतिशय विचारपूर्वक निवडलेला मुहूर्त आहे. या काळात केलेली साधना अधिक फलदायी ठरते, अशी एक श्रद्धा आहे. खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे केवळ कॅलेंडरमधली एक तारीख नाहीये, तर त्यामागे एक संपूर्ण इकोलॉजिकल आणि स्पिरिच्युअल कॉन्टेक्स्ट आहे. पण आता त्या मुद्द्याकडे येऊया जो या परंपरेचा केंद्रबिंदू आहे, औदुंबर वृक्ष. हजारो झाडं असताना फक्त औदुंबरालाच दत्तप्रभूंचं स्वरूप का मानलं गेलं? यामागे काय कथा आहे, काय श्रद्धा आहे? आणि इथेच या परंपरेचं सगळं सार दडलेलं आहे. दत्त संप्रदायामध्ये तुम्ही बघा, औदुंबर वृक्षाला एक सामान्य वृक्ष मानतच नाहीत. मग काय मानतात? ते आहे स्वतः दत्तप्रभूंचं सगुण पृथ्वीवरचं दृश्यरूप. यामागे दोन मुख्य आणि अत्यंत खोलवर रुजलेल्या श्रद्धा आहेत. कोणत्या आहेत त्या? पहिली आणि सर्वात मोठी श्रद्धा ही आहे की या वृक्षात प्रत्यक्ष भगवान दत्तात्रयांचा नित्यवास असतो. अच्छा. औदुंबर तरुमुळी तिथे नांदती त्रयमूर्ती असं म्हटलं जातं. याचा अर्थ असा की तुम्हाला दत्त दर्शनासाठी दूर तीर्थक्षेत्री जायची गरज नाही. तुमच्या जवळचा औदुंबराचा वृक्ष हेच एक जागरूक दत्तक्षेत्र आहे. वा. ही एक अशी भावना आहे जी मूर्ती किंवा मंदिराच्या पलीकडे जाऊन थेट निसर्गातच देवत्व शोधते. म्हणजे हे एक प्रकारे डिसेंट्रलायझेशन ऑफ डिव्हिनिटी झालं. देव केवळ एका ठिकाणी बंदिस्त नाही, तो निसर्गात सर्वत्र आहे आणि औदुंबराच्या रूपात तो सहज उपलब्ध आहे. ही कल्पनाच किती आश्वासक आहे. अगदी. आणि दुसरी श्रद्धा याला अधिक बळ देते. ती ऐतिहासिक आणि आध्यात्मिक ऊर्जेशी संबंधित आहे. इतिहासात डोकावून पाहिलं ना, तर असं दिसतं की अनेक दत्तावतारांनी, जसे की नृसिंह सरस्वती, स्वामी महाराजांनी आणि मोठमोठ्या सिद्धांनी, संतांनी हो. याच वृक्षाखाली बसून तपश्चर्या केली आहे, ज्ञानदान केलं आहे. गुरुचरित्रसारख्या ग्रंथात याचे अनेक उल्लेख सापडतात. त्यामुळे असं मानलं जातं की त्या वृक्षाच्या कणाकणात, त्याच्या छायेत ती सिद्ध ऊर्जा, ते स्पिरिच्युअल व्हायब्रेशन सामावलेलं आहे. म्हणजे हे एक प्रकारे स्पिरिच्युअल चार्जिंग स्टेशन झालं. जिथे मोठमोठ्या संतांनी साधना केली, तिथे सामान्य माणसालाही त्या ऊर्जेचा अंश मिळू शकतो. ही कल्पना आहे यामागे. ही गोष्ट केवळ औदुंबराच्या बाबतीतच आहे की दत्त संप्रदायात इतर वृक्षांनाही असं महत्त्व आहे? महत्त्व अनेक वृक्षांना आहे, जसं की वडाला किंवा पिंपळाला. पण दत्त संप्रदायात औदुंबराचं स्थान अद्वितीय आहे. अच्छा. त्याला कल्पवृक्ष असंही म्हटलं जातं. याचं एक कारण म्हणजे तो भक्तांच्या इच्छा पूर्ण करतो अशी श्रद्धा आहे. पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे औदुंबर हे गुरुतत्वाचं प्रतीक आहे. जसे दत्तगुरू आहेत तसे ते बाहेरून दिसत नाहीत, पण आतून ज्ञानाने, फळांनी भरलेले असतात. ठीक आहे, म्हणजे दत्तप्रभूंचा वास आणि संतांची साधना यामुळे औदुंबराला हे देवत्व मिळालं. मग या दिवशी या जिवंत दैवताची पूजा कशी केली जाते? काही खूप मोठे विधी, कर्मकांड असतं का? की ही पूजा कोणीही करू शकतं? आणि हेच या पूजेचं सर्वात सुंदर वैशिष्ट्य आहे. तिचा साधापणा. अगदी.
तिचा साधेपणा, कुठेही बढेजाव किंवा क्लिष्ट कर्मकांडाचा उल्लेख नाहीये. दत्त तत्वाला अवडंबर आवडत नाही, त्यांना फक्त भाव महत्वाचा वाटतो. त्यामुळे भक्तगण अत्यंत साध्या पद्धतीने आपली श्रद्धा व्यक्त करतात. उदाहरणार्थ काय करतात नक्की? सकाळी लवकर उठून, स्नान करून, स्वच्छ मनाने औदुंबराच्या वृक्षाजवळ जातात. आधी वृक्षाच्या परिसराची स्वच्छता करतात. मग त्या वृक्षाच्या मुळाशी थंड पाण्याने आणि दुधाने अभिषेक करतात. अच्छा. हळद, कुंकू, फुलं, अक्षता वाहतात. धूपदीप ओवाळतात. यात कोणतीही महागडी सामुग्री नाही. तुमच्या घरात जे उपलब्ध आहे ते तुम्ही श्रद्धेने अर्पण करू शकता. आणि प्रदक्षिणेचं काय महत्व आहे? मी पाहिलं आहे की लोक खूप प्रदक्षिणा घालतात. प्रदक्षिणा हा या पूजेचा खूप महत्वाचा भाग आहे. वृक्षाभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरणं याला प्रदक्षिणा म्हणतात. यामागे एक सुंदर प्रतिकात्मक अर्थ आहे. जसं ग्रह सूर्याभोवती फिरतात तसं भक्त आपल्या गुरूंना, दत्ततत्वाला केंद्रस्थानी मानून आपलं जीवन त्यांच्या भोवती समर्पित करतो. अच्छा. प्रत्येक प्रदक्षिणेसोबत दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामाचा जप केला जातो. या नामस्मरणाने एक वेगळीच ऊर्जा आणि शांती अनुभवता येते. म्हणजे प्रत्येक विधीमागे एक विचार आहे. ह्या केवळ यांत्रिक क्रिया नाहीत. अजिबात नाहीत. यासोबतच त्या पवित्र वातावरणात शांत बसून गुरुचरित्रामधील अध्याय वाचले जातात, दत्तस्तोत्र म्हटली जातात. काही जण या दिवशी दत्तगुरूंसाठी उपवासही करतात. हो. आणि 2 गोष्टींना विशेष महत्त्व दिलं जातं. एक म्हणजे दीपदान, म्हणजे तिथे दिवा लावून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्याची प्रार्थना करणं, आणि दुसरं म्हणजे अन्नदान, कारण दत्तप्रभू हे भुकेल्यांसाठी अन्नपूर्ण स्वरूप मानले जातात. या सगळ्या वर्णनावरून एक गोष्ट जाणवते की इथे भक्ताचा देवाशी थेट संबंध आहे. मध्ये कोणी मध्यस्थ नाहीत, मोठे नियम नाहीत, तुम्ही आणि तुमचं दैवत. पण तुम्ही भाव हा शब्द वापरलात. या साध्या विधींमागे भाव नसेल तर त्याचं मोल शून्य आहे, असं म्हणायचंय का? अगदी तसंच. वारंवार सांगितलं आहे. तुम्ही किती फुलं वाहिली, किती प्रदक्षिणा घातल्या किंवा किती वेळ जप केला, यापेक्षा कोणत्या भावनेने, किती श्रद्धेने आणि एकाग्रतेने तुम्ही तिथे उपस्थित आहात, हे दत्ततत्वाला अधिक प्रिय आहे असं मानलं जातं. तुमचा अहंकार, तुमच्या चिंता वृक्षाच्या मुळाशी सोडून एका लहान मुलाच्या निरागसतेने जेव्हा तुम्ही तिथे उभे राहता, तो भाव सर्वात महत्वाचा आहे. या साधेपणातच खूप सौंदर्य आहे. पण यामुळेच मला आश्चर्य वाटतं की इतक्या साध्या विधींमधून एवढा मोठा आध्यात्मिक अर्थ कसा काढला जातो. म्हणजे या वृक्षात असं काय खास आहे की ते स्थैर्य आणि नम्रतेचं प्रतीक बनलं? या पूजेमागे काही सखोल शिकवण, काही लाईफ लेसन्स दडले आहेत का? हो, नक्कीच. आणि इथेच आपल्याला या परंपरेची खरी खोली समजते. ही केवळ एक श्रद्धा नाही, तर त्यामागे एक सखोल मानसशास्त्र आणि तत्वज्ञान आहे. अच्छा. औदुंबर वृक्षाच्या नैसर्गिक गुणधर्मांनाच आध्यात्मिक शिकवणीचं रूप दिलं गेलं आहे. हे इंटरेस्टिंग आहे. कसं काय? बघा, औदुंबर वृक्ष हा निसर्गतः खूप स्थिर, मजबूत आणि सहनशील असतो. तो कोणत्याही परिस्थितीत ऊन पाऊस वाऱ्यात न डगमगता उभा असतो. बरोबर. ही झाली त्याची पहिली शिकवण. जीवनात कितीही संकटं आली, सुखदुःख आली, तरी माणसाने आपल्या तत्वांपासून, आपल्या मार्गापासून ढळू नये, संयम आणि स्थैर्य ठेवावं. वाह. म्हणजे ही पूजा म्हणजे एक प्रकारचं स्पिरिच्युअल मिररिंग आहे. आपण औदुंबराच्या गुणांकडे बघून ते स्वतःमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही अगदी अचूक शब्द वापरला, स्पिरिच्युअल मिररिंग. ही पूजा म्हणजे एक आरसा आहे. दुसरी शिकवण त्याच्या फळांमधून मिळते. औदुंबराची फळं थेट खोडाला लागतात आणि तो फळांनी लगडलेला असूनही त्याच्या फांद्या नम्रपणे झुकलेल्या असतात. हो, हे खरं आहे. यातून संदेश मिळतो की माणसाला कितीही ज्ञान, पैसा, पद मिळालं तरी त्याने नम्र राहावं, आपल्यातील अहंकाराचा त्याग करावा. आणि तिसरी शिकवण कोणती? तिसरी शिकवण आहे सातत्याची आणि परोपकाराची. औदुंबर वृक्ष न चुकता न थकता सावली देतो, पक्ष्यांना निवारा देतो, भुकेल्यांना फळं देतो. तो कधीही मोबदल्याची अपेक्षा करत नाही. तसाच आपणही आपलं जीवन शिस्तीने, सातत्याने आणि निस्वार्थ भावनेने जगावं, इतरांच्या उपयोगी पडावं, हा संदेश यातून मिळतो. म्हणून औदुंबराची पूजा म्हणजे केवळ झाडाची पूजा नाही, तर स्थैर्य, नम्रता आणि सेवा या 3 मूल्यांची पूजा आहे. पण हे ऐकायला खूप आदर्श वाटतं. हे खूप कठीण असेल ना? म्हणजे नम्रता किंवा संयम हे गुण केवळ एका दिवसाच्या पूजेने कसे आत्मसात होणार? हा एक व्यावहारिक प्रश्न आहे. आणि तो खूप महत्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असं आहे की औदुंबर पंचमी हा काही जादूचा दिवस नाही की एका दिवसात तुमचं व्यक्तिमत्व बदलेल. अच्छा. हा एक संकल्प दिवस आहे, एक रिमाइंडर डे आहे.
वर्षभर आपण धावपळीत व्यवहारात हे सगळे गुण विसरून जातो. बरोबर आहे. दिवस आपल्याला थांबून त्या गुणांची पुन्हा एकदा आठवण करून देतो. त्या दिवशी आपण त्या वृक्षाच्या साक्षीने स्वतःला वचन देतो की मी हे गुण माझ्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे ही एक सुरुवात असते. एक सुरुवात, एक स्पिरिच्युअल रिसेट असतो. स्पिरिच्युअल रिसेट. खूप छान संकल्पना आहे. ठीक आहे, म्हणजे जे भक्त इतक्या श्रद्धेने ही पूजा करतात, स्वतःमध्ये बदल घडवण्याचा संकल्प करतात, त्यांना यातून काय लाभ मिळतो असं मानलं जातं, याबद्दल काय सांगितलं आहे? श्रद्धेनुसार या पूजेचे अनेक सकारात्मक परिणाम सांगितले जातात. अर्थात हे परिणाम केवळ भौतिक लाभांपुरते मर्यादित नाहीत, तर ते मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावरचे अधिक आहेत. सर्वात पहिला आणि महत्त्वाचा लाभ म्हणजे भगवान दत्तात्रेयांची कृपा, गुरूंचा आशीर्वाद प्राप्त होतो, अशी दृढ श्रद्धा आहे. मार्गातले अडथळे दूर होतात. आणि मानसिक स्तरावर आजच्या काळात मला वाटतं लोकांना त्याचीच जास्त गरज आहे. बरोबर. दुसरा मोठा लाभ आहे मानसिक शांती. त्या वृक्षाच्या सानिध्यात, त्या शांत वातावरणात नामस्मरण केल्याने मनातील चिंता, ताणतणाव कमी होतो. धावपळीच्या जीवनात मनाला एक प्रकारची स्थिरता आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. हो. तिसरा लाभ आरोग्याशी संबंधित आहे. आयुर्वेदामध्ये औदुंबराला औषधी मानलं गेलं आहे. त्यामुळे त्याच्या सानिध्यात राहिल्याने आणि त्याच्या पूजनाने आरोग्यामध्ये सुधारणा होते, अशीही एक धारणा आहे. आणि कौटुंबिक जीवनावर काही परिणाम होतो का? हो, चौथा लाभ तोच सांगितला जातो. या पूजेमुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो, कौटुंबिक समस्या आणि अडचणी कमी होतात, घरात एकोपा वाढतो असं मानलं जातं. अच्छा. आणि पाचवा लाभ, जो साधकांसाठी सर्वात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे भक्ती मार्गावर स्थैर्य मिळतं. मनातली चलबिचल कमी होऊन साधनेमध्ये मन एकाग्र व्हायला मदत होते. म्हणजे हे फायदे सर्वसमावेशक आहेत, आध्यात्मिक, मानसिक, शारीरिक आणि कौटुंबिक. हो, पण इथे एक गोष्टांमध्ये स्पष्ट केली आहे. काय? की हे सर्व लाभ काही एका दिवसात मिळणारी गोष्ट नाही. हे भक्ताची श्रद्धा, त्याची भावना आणि त्याच्या साधनेतील सातत्य यावर अवलंबून असतं. ही काही जादूची कांडी नाही, तर हा एक आध्यात्मिक प्रवासाचा भाग आहे, जिथे तुमच्या प्रयत्नांना श्रद्धेची जोड दिली की फळ मिळतं. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट माझ्यासाठी तरी अगदी स्पष्ट झाली आहे. आपण एका साध्या सणाबद्दल बोलायला सुरुवात केली होती, पण आपण पोचलो आहोत एका सखोल जीवनविषयक तत्वज्ञानापर्यंत. औदुंबर पंचमी हा केवळ एक धार्मिक विधी नाही, तो निसर्गाच्या माध्यमातून थेट दत्त तत्वाशी जोडणारा एक पवित्र सेतू आहे. ही एक संधी आहे स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची आणि गुरूंच्या शिकवणीचं पुन्हा एकदा स्मरण करण्याची. अगदी बरोबर. थोडक्यात सांगायचं तर औदुंबर पंचमी म्हणजे गुरुभक्ती, साधना आणि मनःशांती यांचा एक सुंदर संगम आहे, जिथे निसर्ग, ईश्वर आणि भक्त हे तिघही एकाच श्रद्धेच्या धाग्याने एकत्र येतात. ती एका दिवसाची पूजा असली तरी तिची शिकवण आयुष्यभरासाठीची आहे. या संपूर्ण चर्चेनंतर ना एक विचार मनात येतोय. आजच्या आधुनिक काळात जिथे आपण देवासाठी मोठमोठी भव्य मंदिरं आणि सिमेंटच्या वास्तू उभारतो, हो, अमाप पैसा आणि संसाधने खर्च करतो. बरोबर, आणि तिथेच एका जिवंत, वाढणाऱ्या, श्वास घेणाऱ्या वृक्षात देव पाहणारी ही साधी परंपरा आपल्याला नेमकं काय शिकवते? निसर्गालाच मंदिर मांडण्याची ही दृष्टी आपल्या जीवनाकडे आणि आपल्या सभोवतालच्या पर्यावरणाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन मुळापासून बदलू शकते का? यावर नक्की विचार करायला हवा.